ഹലോ ടീച്ചേഴ്സ്, നമസ്തേ. ഇന്നത്തെ വീഡിയോയിൽ പറയാൻ ഉദ്ദേശിക്കുന്നത് കാവ്യക്ക് പരിഭാഷയാണ്. നമുക്ക് നോക്കാം. ശബ്ദാർത്ഥവും സഹിതവും കാവ്യം ഗദ്യം പദ്യം ച തദ്ധിത എന്ന് പറഞ്ഞത് ഭാമഹാണ്. അടുത്തത് കാവ്യ ശബ്ദോയം ഗുണാലങ്കാർ സഹിതയോ ശബ്ദാർത്ഥയോ വർത്തതി എന്ന് പറഞ്ഞത് വാമനാണ്. അടുത്തത് ശബ്ദാർത്ഥവും കാവ്യം എന്ന് പറഞ്ഞത് രുദ്രട്ടാണ്. അടുത്തത് ശബ്ദാർത്ഥ ശരീരം താവത് കാവ്യം എന്ന് പറഞ്ഞത് ആനന്ദവർദ്ധനാണ്. അടുത്തത് തദ്ദോഷവും ശബ്ദാർത്ഥവും സഗുണവനലങ്കൃതി പുനഃ ക്വാപി എന്ന് പറഞ്ഞത് മമ്മട്ടാണ്. അടുത്തത് അദോഷവും സഗുണവും സാലങ്കാരവും ച ശബ്ദാർത്ഥവും കാവ്യം എന്ന് പറഞ്ഞത് ആചാര്യ ഹേമചന്ദ്രാണ്. അടുത്തത് വാക്യം രസാത്മകം കാവ്യം ആചാര്യ വിശ്വനാഥ്. ഇത് ഇത്രയും വായിച്ചതിലൊക്കെ ഇമ്പോർട്ടൻ്റ് തന്നെയാണ്. JLT, KTT, HST സെറ്റ് പോലത്തെ എക്സാമിനൊക്കെ ചോദിക്കാറുണ്ട്. അതത് രമണീയാർത്ഥ പ്രതിപാദക ശബ്ദ കാവ്യം എന്ന് പറഞ്ഞത് പണ്ഡിത് രാജ് ജഗന്നാഥാണ്. അടുത്തത് അന്തഃകരൺ കി വൃത്തിയോം കെ ചിത്ര കാ നാമ കവിത എന്ന് പറഞ്ഞത് മഹാവീർ പ്രസാദ് द्विवेदी. അടുത്തത് കവിത പ്രഭാവശാലി रचना है जो पाठक या श्रोता के मन पर ആനന്ദമയി പ്രഭാവ് ഡാൽത്തി ഹെ എന്ന് പറഞ്ഞത് മഹാവീർ പ്രസാദ് ദ്വിവേദി. അടുത്തത് മനോഭാവ് शब्दों का रूप धारणा करते हैं वही कविता है चाहे वह പദ്യാത്മക് ഹോ ഗദ്യാത്മക് എന്ന് പറഞ്ഞത് മഹാവീർ പ്രസാദ് ദ്വിവേദി തന്നെയാണ്. അടുത്തത് കവിത ദ്വാര അസംഭവ് കോ भी संभव किया जा सकता है महावीर प्रसाद द्विवेदी. അടുത്തത് കവിത ജീവൻ और जगत की अभिव्यक्ति है आचार्य रामचंद्र शुक्ल. അടുത്തത് सत्वोद्रेक या हृदय की मुक्तावस्था के लिए किया हुआ शब्द विधान काव्य है आचार्य रामचंद्र शुक्ल. अर्थात जिस प्रकार आत्मा की मुक्तावस्था ज्ञान दशा कहलाती है उसी प्रकार हृदय की मुक्तावस्था रामदशा कहलाती है. हृदय की इसी मुक्ति साधना के लिए मनुष्य की वाणी जो शब्द विधान करती है उसे कविता कहते हैं आचार्य रामचंद्र शुक्ल. अर्थात कविता ही मनुष्य के हृदय को स्वार्थ संबंधों के संकुचित मंडल से ऊपर उठकर लोग सामान्य भाव भूमि पर ले जाती है जहाँ जगत की नाना गतियों के मार्मिक स्वरूप का साक्षात्कार और शुद्ध अनुभूतियों का संचार होता है आचार्य रामचंद्र शुक्ल. अर्थात काव्य आत्मा की संकल्पात्मक अनुभूति है जिसका संबंध विश्लेषण या विज्ञान से नहीं है जयशंकर प्रसाद. अर्थात आत्मा की मनन शक्ति की वह असाधारण अवस्था जो श्रेय सत्य को उसके मूल चारित्व में सहसा ग्रहण कर लेती है काव्य में संकल्पात्मक अनुभूति कही जा सकती है जयशंकर प्रसाद. अतः कविता कवि विशेष की भावनाओं का चित्रण है और वह चित्रण इतना ठीक है कि इसके जैसी ही भावनाएं दूसरे के हृदय में आविर्भूत हो जाती है. महादेवी वर्मा. तो कांडा छुपाकर उसकी पीठा की अनुभूति तो संसार कराता है पर कवि बिना कांडा छुपाए उसकी पीठा की अनुभूति करा देता है. महादेवी वर्मा. അടുത്തത് കവിത हमारे परिपूर्ण क्षणों की वाणी है सुमित्रानंदन पंत. അടുത്തത് काव्य जीवन की आलोचना है प्रेमचंद. അടുത്തത് काव्य संसार के प्रति कवि की भावप्रधान किंतु वैयक्तिक संबंधों से मुक्त मानसिक प्रतिक्रियाओं कल्पना के सांचे में ढली हुई श्रेय की പ്രേയൂരൂപ പ്രഭാവോത്പാദക अभिव्यक्ति है പറഞ്ഞത് गुलाब राय. अतः काव्य आत्माभिव्यक्ति है डॉक्टर नगेंद्र. अतः रसात्मक शब्दार्थ काव्य है और उसकी छंदोमयी विशिष्ट विधा आधुनिक अर्थ में कविता है डॉक्टर नगेंद्र. अर्थात कविता भाषा में आत्मीय होने की तमीज़ है धूमिल. अर्थात कविता सबसे पहले और अंतिम शब्द है अज्ञेय. अतः काव्य तो प्राकृत मानव अनुभूतियों का नैसर्गिक कल्पना के सहारे ऐसा सौंदर्यमय चित्रण है जो मनुष्य मात्र में
स्वभावतः अपने अनुरूप भावोच्छ्वास और सौंदर्य संवेदन उत्पन्न करता है। इसी सौंदर्य संवेदन को भारतीय पारिभाषिक शब्दावली में रस कहते हैं. പറഞ്ഞത് ആചാര്യ നന്ദദുലാരെ വാജ്പേയിയാണ്. അടുത്ത ആദർശിക പ്രദർശൻ ഹി കവിത ഹെ और कविता का तत्व है कल्पന എന്ന് പറഞ്ഞത് അരിസ്റ്റോ. അടുത്ത കവിത സത്യ सौंदर्य और शांति के तीन तीव्र भाव की अभिव्यक्ति है जो अपने विचारों को कल्पना और भावना के द्वारा स्पष्ट करती है. പറഞ്ഞത് ലേൻറ്റ്. അടുത്തത് കവിത ജീവൻ की सौंदर्यमयी और आनंदपूर्ण व्याख्या है. പറഞ്ഞത് മാത്യു അർണോൾഡ്. അടുത്ത കവിത പ്രബൽ ഭാവോം का सहज उच्छ्वास है. പറഞ്ഞത് വേർഡ്സ്വർത്ത്. അടുത്തത് कल्पना के आवेग में अभिजात मूल्यों की सर्जना को कविता कहते हैं. रिस्किन. तो कविता तो कल्पना है, कल्पना और भावों की व्याख्या है. कविता तो कल्पना और भावों की व्याख्या എന്ന് പറയുന്നത് വില്യം ഹൈസ്ലിറ്റ് ആണ്. അത് शब्दों के काल्पनिक जाल में फंसाने वाली जादूगरनी कविता है എന്ന് പറയുന്നത് ലോർഡ് മെക്കാളിയാണ്. അപ്പോൾ ഇത്രയും ഒന്ന് നോക്കുക. ഇത്രയും പരിഭാഷകളാണ് ഇമ്പോർട്ടൻ്റ് ആയിട്ടുള്ളത്. പല എക്സാമിനും ചോദിക്കും. നോക്കി വയ്ക്കുക. ധന്യവാദ്.